पैसे का खेल है भाई, ये गार्डन नहीं है, सब पैसे का खेल है। झालं मस्त झालं दर्शन। कसं वाटतंय? बरोबर 1 मिनिट मी देवीच्या समोर उभा होतो। बऱ्याचशा गोष्टी अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या। अरे कशाला खोटं बोलतो, दही टाकून खोटं बोलणार। नमस्कार मित्रांनो, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज अचानक भयानक आपल्या मित्रांचा प्लॅन झाला आहे, कारण दिवाळीच्या सुट्ट्या आहे सगळ्यांना आणि आपण सगळेजण चाललेलो आहोत आता एकविराईच्या दर्शनासाठी। तो ही आहे प्रवीणची गाडी, ही गाडी घेऊन आपण चाललेलो आहे। आणि आपल्यासोबत बघू शकता तर रोशन आहे, मनीष, पप्या आहे आणि आपली प्रवीणबाई आहे। आणि आम्हाला सोडायला यश आला आहे, तो येत नाही आहे, बाय करायला आला आहे। आणि दिवाळीचे बघा आतिषबाजी सुरू आहे सगळीकडे, समोर दिवाळीची आतिषबाजी सुरू आहे। आणि रात्रीची आता बरोबर 11:40 झालेली आहे। तर नारळ वाढवून आपण आपल्या प्रवासाला आता सुरुवात करतो आहे। रोशन नारळ वाढवतोय आणि आता आपल्याला प्रवास होणार आहे एकविराई। नारळ काही फुटता फुटे ना रोशनकडनं। चला तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। निघाल्यानंतर पहिला स्टॉप आपला झालेला आहे आपल्या तिथे म्हणजे अंधेरीमध्ये। आणि इथे आपण पेट्रोल भरायला थांबलो आहे पेट्रोल पंपवरती। पेट्रोल पंपला लाईट केली नाही, ती फक्तच लावले, पट्ट्यांची दिवाळी नाही वाटतं। आणि आपले गाडीतले मेंबर अरे काच तरी खाली करा, काय म्हणशील? अचानक भयानक प्लान ठरलाय काय? अरे बोल, तोंडात काय नसताना पण बोलत नाही माणूस। आणि हा यश अचानकपणे आलेला आहे, आमचा प्रेक्षक होता थोड्या वेळापूर्वी, तो अचानक आलेला आहे। मागे अण्णा गॉगल घालून बसलेला आहे, आता दिसेल बघा बघा फुल गॉगल घालून डान्सच्या मजा करण्याच्या याच्यात आहे। मनीष मित्रामुळे भरपूर दिवसांनी जातोय। माझा प्लॅन अगोदरच होता एकविरा जायचा, पण आता त्यांनी बोलले की आजच जाऊया, म्हटलं चला जाऊया। अशा प्रकारे आपला अचानक ठरलेला प्लॅन आहे आणि सगळेजण मजेत एकदम। इथे बघा पप्या कसा अचानक प्लॅन झाला आपला, एकदम वेगळं वाटतंय। दिवाळीची सुट्टी पडली आहे, दिवाळीची सुट्टी पडली आहे वरून, खूपच छान वाटतंय असं वाटतंय। आपण प्रवीणबाईला विचारा, काय प्रवीणबाई अचानक प्लॅन? अचानक मध्ये भयानक, अचानक मध्ये भयानक। कार्डचं पेमेंट झालं, किती झालं बिल? 3301 रुपये। कोणाचं कार्ड आहे बाई? प्रवीण भाई। म्हणजे कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे नंतर? तेवढं नाही, कॉन्ट्रीब्युशन आल्यानंतर परत इथे आपण टाकी फुल करणार। ओके, तेव्हा मध्ये फुल मध्ये जेवढं पेट्रोल जाईल तेवढ्याचं आपण कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत। ओके, असं आहे। रात्रीचे 1:45 वाजलेत आणि आपण आता आहोत खोपोली टोल नाक्यापाशी। आणि त्याच्यानंतर इथे आपण एका स्टॉल पाशी थांबलोय आणि आपले मित्र इथे काहीतरी नाश्ता करतायत। प्रवीणचा उपवास आहे त्यामुळे तो कोल्ड्रिंक पितोय आणि इकडे मंडळी काहीतरी खातायत गरमागरम। काय भाई गरमागरम काय प्लॅन आहे? मॅगी। रात्रीचे 2 वाजता आम्ही मॅगी खातो, रात्री भूक लागली, आम्ही लवकर जेवलो होतो। हा जायला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आम्ही चहासाठी थांबलो होतो, तर आम्हाला मॅगी दिसली, मग आम्ही मॅगीचा प्लॅन केला। ओके, पुढे अजून आपल्याला किती वेळ लागणार? अजून किती वेळ लागणार आहे? पण आपल्याला अजून 1.5-2 तास, दीड तास पकडून चाला, अजून 1.5 तास लागेल। आणि हा माणूस आहे तो याचं सगळं बिल पे करणार आहे। काय याचा वाढदिवस आहे का? मग फर्स्ट टाइम जातोय तो। ओके, तो फर्स्ट टाइम फिरायला जातोय आणि त्याला घेऊन चाललोय। आणि मी ऐकलंय तो कोंबडा उडवणार, कोंबडा उडवणार आहे माणूस। यंदा त्याचं कर्तव्य करायचं आहे।
ओके यंदा त्याचं कर्तव्य करायचं आहे. त्याचं एकाचे दोनाचे 4 हात करायचे. 2-4 आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपण पोचलेलो आहोत एकविराई मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात. पण सकाळचं वातावरण बघा किती सुंदर असं वातावरण आहे. माझ्या आजूबाजूला बघताय तुम्ही, धुकं पसरलंय, थंड वारासुद्धा वाहतोय आणि आपले सगळे मित्र आता तयार झालेले आहेत, बघू शकतात. तर इथे आपली सगळी मंडळी तयार झालेली आहे. सगळ्यांनी मस्तपैकी असे सदरे परिधान केलेले आहेत. यश सुद्धा इथे तयार आहे आणि आमचा एक ड्रायव्हर सुद्धा आहे, तो गाडीमध्ये बसलाय. आज बदली ड्रायव्हर आहे. आणि इथे पप्प्या आहे, इथे प्रवीण आहे. कसं वाटतंय सकाळी सकाळी? आधी उत्तम शुभप्रभात. सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा मुख्य दिवस आहे. सो आता आपण चाललेलो आहे आईच्या मंदिरामध्ये, तिथे देवीचं दर्शन घेणार आहोत आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवूच. माझ्या समोर तुम्ही बघताय तर हा आहे एकविरा आईच्या पायथ्याच्या समोर असलेला डोंगर आणि छान असा थंडगार वारा सुटला आहे. आणि इथे ही झाडं बघताय तुम्ही आजूबाजूला, तर एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला पायी जायचं आहे. इथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे, हे बघू शकता. इथे गाडी पार्क केलेली आहे आपण आणि इथून आता पुढे मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला पायी करायचा आहे. तर आता आपण मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आणि बरीच मंडळी ही खालून चढत येतात. आम्ही शॉर्ट पायऱ्या चढून वरती आल्यानंतर माणसांची हालत बघा, घामाघूम झालेली माणसं, अक्षरशः हालत घामाने भरलेलं आहे. दम लागलेला आहे सगळ्यांनाच, खूप दमलेत लोक. सवय नाही ना एवढं चालायची आहे. पण दमला ते पण सांग. आम्ही सुद्धा दमलोय का पुष्प भंडारामध्ये, जिथे आपण हार ओटी वगैरे घेतो देवीसाठी आणि मग तिथून घेऊन मग आपण इथे पुढे मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. काय घेतलं यश? देवीसाठी आता आम्ही ओटी घेऊन ठेवली. ओके, पप्पाने सुद्धा ओटी घेतली आहे, मनीषने सुद्धा घेतली आहे ओटी आणि आपले निलेश भाऊंनी पण ओटी घेतलेली आहे. सो आता आपण जातोय मंदिराकडे आईचं दर्शन घ्यायला आणि हे समोर दिसतं हे मंदिर आहे आईचं. तर आता आपण मंदिराच्या पाशी आलो आहे आणि आता मंदिराच्या आतमध्ये जातो आहे. मे बी आतमध्ये शूटिंग करण्याला परवानगी नसेल, सो जेवढं आपल्याला शूट करता येईल आपण मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर शूट करतो आहे. अशा प्रकारे रांगेला सुरुवात झाली आहे मंदिरामध्ये आणि फिरती रांग आहे आणि आज जास्त गर्दी नाही आहे. मे बी सण आहे, लक्ष्मीपूजन आहे आणि आम्ही लवकरसुद्धा आलो आहे, त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. मित्रांनो, फायनली आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत. माझ्याबरोबर आहे यश. कसं वाटलं यश दर्शन घेऊन? मस्त वाटलं आणि पहिल्यांदाच आलो मी पण एकविरेला. आणि तिथे समोर मंदिर आहे. तो कसं झालं दर्शन? एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे. ओके, इच्छा मनातल्या होत्या त्या पूर्ण करायची होतील. कसं झालं दर्शन? छान झालं, मस्त झालं दर्शन. आणि कसं वाटतं आता? बरोबर 1 मिनिटं मी देवीच्या समोर उभा होतो. ओके. खूप मस्त वाटलं. एकदम म्हणजे गर्दी एकदम नाही, काही म्हणजे नाही. गर्दी नाही, काय नाही. मी याच्या आधी येऊन गेलो, अशी हां. पळवापळवी डोकं पण टेकायला द्यायची नाही. छान झालं दर्शन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरचं वातावरण एकदम प्रसन्न आहे, थंडगार हवा सुटलेली आहे. कसं वाटतं भाई? एकदम मस्त वाटतं. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय तर हे आहे देवीचं मंदिर आपल्या आणि इथे बाजूला ही कारल्याची लेणी,
ही सगळी जी दिसते तुम्हाला ही कारल्याची लेणी आहेत, प्रसिद्ध लेणी आहे. याला तिकीट आहे बघण्यासाठी आणि जाऊन तुम्ही बघू शकता आतमध्ये. सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे या लेणींमध्ये आणि खूप प्राचीन आहेत, खूप वर्ष झालेली आहे त्या सगळ्या लेणींना. आणि भरपूर असा जनसागर आज या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी इथे जमला आहे. रोजच्यापेक्षा कमी आहे गर्दी, पण ठीक आहे, खूप छान वाटतंय आणि आरामात दर्शन झालं आहे आपल्या सगळ्यांचं. आणि आता आपल्या मित्रांचं फोटो सेशन सुरू आहे इथे. तर देवीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आलो आई एकविरा या हॉटेलला, पायथ्याशीच आहे. आणि मी मागवलं आहे वडा उसळ आणि तर्री मारलेली उसळ आणि त्यावर वडा आणि पाव कांदा. निलेशने पण सेम मागितलं आहे. प्रवीणचा उपवास आहे त्यामुळे त्याने फ्रेंच फ्राईज मागवले आहेत आणि लस्सी मागवली आहे. यश मसाला डोसा. आणि काय खाणार आहे? पिझ्झा, गरमागरम कांदा भजी, विचार चालले आहेत अजूनही ठरतील. मित्रांनो, आपण आता इथे नाश्ता केलाय. काय कसा होता नाश्ता? ठीक आहे, एवढं काय वाव असं काय नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या आणि सर्व्हिस मध्ये काय एवढी काय मजा नाहीये. सर्व्हिसवाला जो होता तो काय ऐकण्याचं वेगळं मराठी हो मराठी माणसाला फक्त हिंदीमध्ये सांगावं लागतं असा विषय झालाय. आणि आवाज कटलेच बघा, थंड येतो, थंड झालेला आहे. थंड झालेला आणि भाजी आज दिसतच नाही, फक्त वरती आवरण आहे. हा. आणि ही तर्री मारलेली नसते, लाल लाल असलेली ही उसळ. आणि ही बघा इकडे पण बघू शकता उसळ. या उसळमध्ये काहीच नाही आहे, फक्त पाणी आणि वरती तर्री, फक्त तर्री. यशने पण मसाला डोसा घेतला होता. कसा होता मसाला डोसा? नशीब तुझं काहीतरी चांगलं होतं. भाई तुझे फ्रेंच फ्राईज कसे होते? लस्सी पितो. फ्रेंच फ्राईज काय बटाटा फ्राय करून देणार, अजून काय देणार? आणि तुझं काय? मिसळ चांगली होती. अरे कशाला खोटं बोलतो, दही टाकून खोटं बोलणारा माणूस. इथून मिळालेला हार आपण आपल्या गाडीला लावतोय आणि आपलं दर्शन झालंय, नाश्ता वगैरे करून पण झाला. आणि आता आपण पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आणि मुंबईच्या दिशेने निघताना आपण अनेक मधले स्पॉट सुद्धा घेणार आहे. ते वेळेनुसार आपल्याला दिसत जातील आणि आपणही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूच. विरावरून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला मॅप्रो गार्डन लागलं आहे. आपण मॅप्रो गार्डनला आलो आहे आणि इथे मॅप्रोचे बरेच प्रोडक्ट आहेत. मग ते चॉकलेट्स असतील किंवा जेलीज असतील किंवा ज्यूसेस असतील, सो ते बघूया. आणि इकडचं गार्डन पण एक्सप्लोअर करूया आपण याच्याने. ते गिफ्ट वाउचर्स पण आहेत बघा, हे छान असे दिवाळी वगैरेसाठी गिफ्ट करण्यासाठी वाउचर्स आहेत. खाली सुद्धा आहेत छोटे, ज्याच्यामध्ये जेलीज आहेत, त्यांचे चॉकलेट बार्स आहेत. मॉकटेल आणि इथे त्यांचे सिरप्स आहेत. स्कॉश स्पेशल गोडक्यासाठी पूर्ण सेट आहे का तो? पूर्ण सेट आहे. म्हणजे शेकर पण आहे हा त्यामध्ये? शेकर आहे. हां, त्यात 3 फ्लेवर आहेत. ओके. हां, याच्यामध्ये फ्लेवर कोणता? एक ओके. ब्लू लगॉन आहे, एक मोजिटो आहे आणि ग्रीन ॲपल आहे. ग्रीन ॲपल आहे. ओके. सो हे खास ड्रिंक लवरसाठी, ड्रिंक लवर, वोडका लवरसाठी. ते लगभग 25 एक चॉकलेट येतात. 25 एक चॉकलेट असतील एका 1 2 पॅकेटमध्ये. 3 4 5 6 पॅकेट्स आहेत. 6 पॅकेट आहेत. तोसा पिझ्झा सॉस, तेही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आहेत आणि छोट्या बॉटल्समध्ये सुद्धा आहे. इथे टोमॅटो केचप आहे मॅप्रोचा. इथे गुलकंद आहे, गुलकंद मॅप्रोचा. फेवरेट त्यांचा पिंक गावा, याचे हे फ्रूट बारचं सेक्शन आहे आणि त्याची स्पेशल ऑफर आहे जी ती नाही म्हणता भरपूर आधी खरेदी झालेली आहे. यशने तर हे काय घेतलं यश? घेतल्यात मेथी गार्लिक स्वीट चिली सॉस. मेथी, अशी तो मेथी कधीच खात नाही, पण हे नाचोजमध्ये तो खाणार आहे. आवडली घेतली नाचोजसाठी. प्रवीण आता चॉकलेट बघतोय बहुतेक अन्वयसाठी. बाकी सगळं आम्ही सामान घेतो ना. ऑसम. सॉर अँड स्वीट. शॉर्ट अँड स्वीट. सगळेजण फ्रीचं टेस्ट करतात, किती घेणार आहेत माहीत नाही. भावांची शॉपिंग आहे संपत नाही.
ऑलरेडी एवढी शॉपिंग झाली आहे आता करून मॅप्रोमध्ये. अनवयसाठी आमच्या हे अन्वयसाठी आहे. अन्वयसाठी खास घेतलं. काय आहे अन्वयसाठी घेतलं? अनवयसाठी गव्हा फ्लेवर. गव्हा फ्लेवर पोलेरो. घेतला आहे पोलेरो. आणि या मण्याने एवढं कोणासाठी घेतलंय काय माहित नाही. माझ्या घरात मी खातो ना बाबा. किती फ्लेवर बघायत. हे बघ माझ्या 3 भाच्या आहेत, 1 भाचा आहे. हां त्यात दोघी जणी जर कांजूरवाले आल्या ना तर प्रत्येक एक पॅकेट. ओके. आणि जोगेश्वरी राहते ते 2 जण, त्या दोघांसाठी एक पॅकेट. आणि घरामध्ये कोण आलं तर पाहुणे वगैरे. आणि हे पप्पांसाठी, हे माझ्यासाठी, हे मम्मीसाठी 3 पॅकेट सगळ्यांसाठी घेतलं. तर आपण 2300 रुपयापेक्षा जास्त परचेस केलंय. म्हणून हा एक गेम आहे. तो गेम म्हणजे फलेरो रेन आहे. सो याच्यातून वरतून चॉकलेट्स पडणार आहेत आणि ते इथे आपल्याला कॅच करायचे. माझा देव काय. तर बघूया आता यश जातोय. यश किती कॅच करतोय ते बघूया आता. एवढं अरे ओके ओके. हा ते पण ठेवून दे. ते फ्री मधलं आहे. पकड चालवाला पकड. अरे बारिश तर एवढे आपले फोलेरो जमा झाले आहेत त्या गेम मध्ये. तरी 50-60 पीस असतील. शाबाश. आता मोजिटो चॉकलेट्स गेम खेळून तर झालंय. आता आपण जातोय पुढे गार्डनमध्ये. समोर माझ्या बघताय तर हे आहे मॅप्रोचं गार्डन. सो तिकडे थोडा फोटोशूट पण करायचं आहे आणि आपण गार्डन पण एक्सप्लोअर करूया. ते बघताय मोठे मोठे मासे आहेत तुम्हाला पाण्यामध्ये बघायला मिळतात आहे. तर बघा थोडे मोठे मोठे मासे आहेत. सगळे गोल्डफिश आणि कोय आहेत वाटतं ना. शुभंकिन, गोल्डफिश, कोय, ऑरेंज कलरचे मासे आहेत. इथे समोर गेम्ससुद्धा आहेत लहान मुलांसाठी. तर समोर गेम आहे. हा आहे काय गेम आहे हा बिन्स का काहीतरी आहे गेम. हां सो यश गेम खेळतो आहे. पे अँड प्ले. 150 रुपयाला 2 बॉल. अरे आणि पहिला बॉल फुकट गेलेला आहे अशा प्रकारे. आणि 150 रुपये फुकट गेले. सब पैसे का खेल है भाई. ये गार्डन नहीं है, सब पैसे का खेल है. वेगवेगळे गेम आहेत. आता जो यशने गेम खेळला त्यामध्ये 300 रुपये गेले. काही मिळालं नाही. सो ही त्यांची खूप सिक्रेट आयडिया आहे. ऑफर देतात आपल्याला. 2 गेमवर 1 गेम फ्री. 300 रुपयाचे गेम गेले, काही मिळालं नाही. ठीक आहे पण आनंद मिळाला. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कुठलाही गेम खेळून आनंद मिळतोच आपल्याला. आणि आपण काही इथे रोज येणार नाही त्यामुळे आपण गेम खेळलो होतो. बाकी हे गार्डन 1 नंबर आहे. बघताय तर आपल्याला ट्रेन दिसते आहे बोगद्यातून बाहेर आलेली. आणि आपण आहोत आता खंडाळ्यामध्ये. बरोबर ना? खंडाळ्या घाटामध्ये आहोत. तर मित्रांनो मॅप्रो गार्डन नंतर प्रवास करून अंदाजे 10 ते 15 मिनिटाचा गाडीचा प्रवास करून आता आपण पोचलेलो आहोत खोपोलीच्या गजानन महाराज गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि इथे आपण गाडी पार्क केलेली आहे. आणि माझ्यासमोर तुम्ही जे बघताय तो आहे मठ. तर हा बघताय हा आहे श्री तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्रचा मुख्य द्वार आहे. आणि फोडून एंट्री गेट आहे. इथून नो पार्किंग एरिया आहे. समोर मठ आहे. सो आपण याच गेटमधून आतमध्ये एंट्री करणार आहोत आता. आणि बघा इथून इन आहे. आणि आश्रमाच्या परिसरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्याचं बहुतेक आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल. तुम्ही माझ्यासमोर बघता हे अन्नछत्र आहे. म्हणजे दुपारी 1 वाजता इथे सगळ्यांना महाप्रसाद दिला जातो. आणि ते हे अन्नछत्र आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला शूटिंग करण्यास मनाई होती त्यामुळे आपण नियमानुसार आतमध्ये कोणत्याही प्रकारची शूटिंग केली नाही. पण आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे म्हणजे मठाच्या बाहेर आलो आहे. आणि हा मठाच्या बाहेरचा परिसर बघताय तुम्ही. तर
महाराजांच्या मठातून निघाल्यानंतर आता आपण इथे गोळा आणि सोड्याचा आनंद घेतो आहे. या ताईंच्या स्टॉलवरती आलो आहे आपण आणि त्यांच्याकडनं आपण गोळा वगैरे घेतो आहे. तर बरेच फ्लेवर आहेत, खाली बघू शकता. तर चम्मच गोळा, काठी गोळा, काला कट्टा, लिंबू सरबत, लिंबू सोडा, मोजिटोसुद्धा आहेत बरेच. तो मी घेतो आहे काला कट्टा, पप्याने घेतला होता पुदिना स्पेशल सोडा, लिंबू सोडा. आणि तू तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे घराकडे. आणि सगळेजण झोपले बघू शकता. यश आहे, मनीष आहे, प्रवीण आहे. आमचा ड्रायव्हर जागा आहे आणि गाडी चालवतोय. निलेश पण झोपलाय. सो एकूणच मजा आली या छोट्याशा पिकनिकमध्ये. काल रात्री आपण निघालो होतो अराऊंड 11 वाजताच्या दरम्यान आणि आता दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 12:30 वाजलेत. 1-1:15 पर्यंत आपण घरी पोचू असा अंदाज आहे, कारण आता आपण बेलापूरला पोचलेलो आहोत. आणि खूप आनंद आला. एक बऱ्याच दिवसानंतर मन मोकळेपणाने फिरायला मिळालं, एकत्र यायला मिळालं बऱ्याच दिवसानंतर. सो खूप मजा आली, एन्जॉय झाला आणि आईचा आशीर्वादसुद्धा मिळाला. येणाऱ्या वर्षासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला येणारं वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. बाय बाय.